देवाचं द्वार कुठं आहे? ते तर मंदिराचं द्वार आहे. देवाच्या द्वारा जाता का देवळाच्या? देवळाच्या द्वारा जाऊ राहिलो. देवाचा द्वार कुठं आहे? इथं. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंबा, आवत जावत कोई नहीं देखे, यही बड़ा चंबा. बंगला खूप बनायावे, अंदर नारायण सोय. झोपेले याच्यात आपला सुद्धा तो ज्या दिवशी तुम्ही ओळखणार ना, तुम्ही म्हणतात आवी टगे माय, माय विटे ना. अरे जवळची आहे परी भेटे ना. आपल्या जवळच आहे रे. तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. तुझ्या जवळच आहे, पण त्याला तुम्हाला गुरु करणं गरजेचं आहे. भावे विना देव न करे संदेह. वा वा. बघा आल्या आल्या आपण म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु कोण आहे? गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु काय आहे? परब्रह्म आहे. ओंकार स्वरूप सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा, तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. गुरु परमात्मा परेशू, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. म्हणून मज आणि सद्गुरु मूर्ती, भेद नाही गा कल्पांती. हे अभेद भावे जे भजती, ते ज्ञान पावती सहजची. माझे गुरु आणि मी वेगळा नसून एकच आहे. या उद्देशाने जो भक्ती करतो ना, त्याला ते ज्ञान लगेच मिळतं बाबा. हो, म्हणून जीवनामध्ये सद्गुरु करा. ध्यानी ध्यानी सद्गुरु राव, देही दाखविला देव माझ्या देहाचे. मग अशी म्हणलो ना आपण, देहाचं द्वार कुठे? देवाचं. माझ्या देहाचे राऊळ केले आणि आत्मलिंग हो इथं येतो. म्हणून ते सांगतात देवाची हे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधिल्या. देवाच्या द्वारामध्ये उभा राहिल्यानंतर सलोकता समीपता स्वरूपता सायुजता लगेच आज आता ताबडतोब मिळणार. पण ज्ञानदेव म्हणे व्यासाची या आणि द्वारक्याचा राणा. मग ज्यांच्या गळ्यात माळते कोण? ज्याच्या गळ्यात माळ ते कोण आहे? पांडवांनी कृष्णाकडनं माळ नव्हती घातली. जेन संगेची पिता वसुदेवासी, जेन संगेची माता देवकीसी, जेन संगेची बंधू बळीभद्राशी. अर्जुना ते गुह्य मी तुझं गुजत. अरे अर्जुना, अर्जुना वेद विद जरी झाला, मातेने नंदा वाया गेला. अरे कणू सांडीला उपनीला कोंडा जायचा. अर्जुनाला सांगतायत हो, अर्जुन खूप महारथी होता, प्रश्न विचारायचा, पण त्यांनी सुद्धा देवाबद्दल सख्य भक्ती केली होती. आणि त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतोय, अरे अर्जुना, जे ज्ञान मी माझे वडील वसुदेव, माझी आई देवकी, माझा भाऊ बळीभद्र याला मी जे ज्ञान देत नाही ते मी तुला देतोय. ते ज्ञान आपल्याला घेणं गरजेचं. अरे देवाने सुद्धा तिथं सुद्धा तोंड पाहून वाटलं बर का, मला रेकॉर्ड करून घ्या. हो उरायला ना, देवाने सुद्धा तोंड पाहून वाटलं. तू म्हणतो ना असं काच काय? जाता जाता उद्धवाला धला कृष्ण दाता, जाता जाता देवाने जाता जाता मोजक्या मोजक्यांना तो बोध दिला. मैत्रेय ऋषींना दिला असेल नाही का, मांडव्य ऋषींना दिलेला असेल नाही का, विदुर काकाला दिला असेल, यांना जाता जाता दिला. मग तुमचं आमचं काय? अरे तुमची आमची दया ज्ञानोबरायांना आली. आणि ज्ञानोबरायांनी काय केलं? सकळांशी येते आहे अधिकार. अरे कलियुगी उद्धार हो, तुम्हाला आपल्याला आपण अधिकारी आहोत. ज्या वेळेस परीक्षित राजा शिकार खेळण्यासाठी जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेलेला असताना त्यावेळेस शमिक ऋषी ध्यानाला बसलेले होते. आणि त्या ठिकाणी याच्या डोक्यामध्ये जरासंधाचा चोरलेला मुकुट्याच्या टकोऱ्यामध्ये होता आणि त्याच्यामध्ये कली जाऊन बसलेला होता. आणि त्या कलीने त्याला विचारलं होतं, हो द्वापर युग संपुष्टात आलंय, कलियुगाचा प्रारंभ होतोय, मला तुझ्या कलियुगामध्ये एंट्री मारण्यासाठी जागा सांग. परीक्षित राजाने मेलेला सर्प
शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. तो सर्प, मेलेला सर्प बघितला आणि त्या ठिकाणी शृंगी ऋषींनी शाप दिला, ज्याने कोणी मेलेला सर्प माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये टाकलाय तो सर्प 7 दिवसामध्ये जिवंत होईल आणि सदर व्यक्ती मरण पावल. बातमी गेली परीक्षित राजाला आणि परीक्षित राजाला कळालं मला 7 दिवसामध्ये जायचंय. श्रीकृष्ण परमात्म्याला विनंती केली, देवा भगवंता, मी ज्यावेळेस माझी आई उत्तरेच्या गर्भामध्ये ज्यावेळेस होतो त्यावेळेस पांडव कुळाचा नाश व्हावा या उद्देशाने अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र चालवला आणि त्या ठिकाणी मला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तू सुदर्शन चक्राच्या रूपाने आईच्या गर्भामध्ये आलास आणि मला वाचवलंस. का तर माझ्या हातून साधू संतांचं कार्य करून घ्यायचं होतं म्हणून. पण आज माझ्या हातून फक्त माझी बुद्धी भ्रष्ट झाली, माझ्या डोक्यामध्ये कली गेला म्हणून माझ्या हातून चूक झाली. देवा भगवंता, आता मला उद्धाराचा मार्ग सांग. मला सांगितलं ना त्याने की जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन. त्याला तरी कळालं 7 दिवसामध्ये जायचंय. परीक्षित राजाला श्रीकृष्ण परमात्म्याला विनंती केली. देवाने सांगितलं काळजी करू नकोस, भूलोकावर शुकदेवाला तू शरणागती पत्कर. शुकदेवाने 7 दिवस भागवताचं पारायण केलं आणि त्या ठिकाणी परीक्षित राजाला जन्म मरणाचा फेरा चुकवण्याचं साधन दिलं की ज्या साधनाची गरज तुम्हाला आणि मला आहे. हो, ते साधन दिल्यानंतर परीक्षित राजा एकनाथी भागवतामध्ये पहिल्या का दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात, तव म्हणे परीक्षिती या लागे त्यादोक्त मी पूर्ण कृपा केली तुम्ही निजबोधे. आणि परीक्षित राजा म्हणतो, अरे देवा, आता माझा जन्म मरणाचा फेरा चुकला, मरण माझे मरून गेले, मज केले यावर ठाव पुसले भाव पुसले वसवसले देव. परीक्षित राजा म्हणतो आता माझा उद्धार झाला. शेवटच्या दिवशी बोर खाण्याची इच्छा प्रकट झाली. त्या बोरामध्ये ती आळी नाही का, तक्षक नावाचा सर्प आळीच्या रूपाने दडलेला होता. आळी बाहेर आली, सर्प झाला. परीक्षित राजाला दंश केला. परीक्षित राजा मरण पावला. किती दिवसात? 7 दिवसात. इथं 2 मृदुंगाचार्य, इथं ताई, बाबा नाही का, जयवंत भाऊ, बाबासाहेब नाही का, संतोष भाऊ, योगेश भाऊ, तुम्ही सर्वजण, हे भजनी मंडळ सर्वजण आपण किती दिवसात जाणार आहे? हो पाहुणे, अहो किती दिवसात जाणार आहे? वरका लवकर, टाइम झालाय. किती दिवसात जाणार आहे? काही या आठवड्यात जाणार आहे? त्या परीक्षित राजाला माहिती पण नव्हतं. विशाल महाराज त्याला तरी माहिती होतं की मला 7 दिवसात जायचंय. तुम्हाला आम्हाला माहिती किती दिवसात जाणार आहे? अरे क्या भरोसा है इस जिंदगी का, अरे साथ देती नहीं है किसी का. या जीवनाचा भरोसा नाही. जा तुम्ही किती जरी लावलं ना, कोटी जरी तुम्ही दवाखान्यात खर्च केले, पण ज्या दिवशी त्याला तुम्हाला न्यायचं ना त्या दिवशी भुंगून घडघडी काळ वाट याची पाहे, आठवणी किती आहे आवडा, आठवणी किती आहे आवडा. घडघडी काळ वाट याची पाहे, आठवणी किती आहे आवडा, आठवणी किती आहे आवडा. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे. अरे त्या परीक्षित राजाला कळालं की माझा काळ 7 दिवसामध्ये, मला जायचं, माझं जय हरी विठ्ठल 7 दिवसात होणार. पण तुमचं आमचं किती दिवसात होणार आहे? 7च दिवसात. काही या आठवड्यात, काही पुढच्या आठवड्यात, काही या महिन्यात, काही त्याच्या पुढच्या महिन्यात, काही या वर्षी.